शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू. आनंदाची बातमी, हे काम लवकर करा. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जिल्ह्यात सन 2025 मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेती पीक व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने मंजूर केलेल्या अनुदान वितरण प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही वेळेत लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील एकूण 9,76,825 खात्यावर तब्बल या ठिकाणी 1278 पॉईंट या ठिकाणी 6897 कोटीचे अनुदान वितरित झाले आहे. या आर्थिक सहाय्यामध्ये पिकांचे नुकसान, शेतजमिनीची हानी, रब्बी पेरणी व इतर अनुषंगिक बाबींसाठीच्या मदतीचा समावेश आहे. शासनाच्या नवीन निकषानुसार 3 हेक्टर मर्यादेपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठीही अनुदान उपलब्ध होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून शेतकऱ्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी. तसेच सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांनी अनुदान ज्याच्या नावावर घ्यायचे आहे त्या व्यक्तीच्या नावाचे संमतीपत्र तयार करून संबंधित तलाठी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्राची पूर्तता व ई-केवायसी पूर्ण झालेल्या खात्यावर अनुदान वितरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी माहिती मिळत आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.